खास करून मी हा व्हिडिओ जे लोक गुगल फोटोज ॲप वापरतात त्यांच्यासाठी आणि प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिकांसाठी तयार करून तो माझ्या यूट्यूब चॅनलवर पोस्ट करीत आहे. कृपया अजूनपर्यंत जर तुम्ही माझा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज तो सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनमध्ये ऑल यावर क्लिक करून नोटिफिकेशन बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजे माझा पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. मी स्मार्टफोन, व्हॉट्सॲप या संदर्भात असे स्क्रीन रेकॉर्डिंग केलेले व्हिडिओ आपल्या मार्गदर्शनासाठी बनवत असतो, तरी कृपया जरूर माझा चॅनल सबस्क्राईब करा. अँड्रॉईड फोन घेताना आपल्याला गुगलकडनं हे स्क्रीनवर दिसत असलेले 9 ॲप्स फ्रीमध्ये मिळत असतात आणि त्यापैकी गुगलमधील जीमेल, त्यानंतर गुगल ड्राईव्ह आणि गुगल फोटोज यासाठी क्लाउड स्टोरेजची सुविधाही गुगलने उपलब्ध करून दिलेली आहे. म्हणजे येथील सर्व डाटा गुगलच्या क्लाउड स्टोरेजमध्ये सेव्ह होतो आणि त्यासाठी प्रत्येक युजरला 15 GB इतका डाटा दिला जातो. म्हणजे एकूण तिन्ही ॲप्स मिळून आपण 15 GB डाटा वापरू शकतो. गुगलचे फोटोज हे ॲप गुगल बॅकअप आणि सिंक्रोनाइज या तत्त्वावर चालते. त्यामुळे आपण त्याला बॅकअपची परवानगी दिली की आपण काढलेले आपल्या फोनमधील सर्व फोटो, व्हिडिओज या ॲपमध्ये ॲटोमॅटिक बॅकअप होऊन येतात आणि आपला फोन बदलला तरी आपण आपला जीमेल ID वापरून किंवा गुगल ID वापरून हे फोटो परत आपल्या फोनमध्ये बघू शकतो आणि आपल्या फोनमध्ये ते सेव्ह होत नाहीत तर गुगलच्या क्लाउड स्टोरेजवर मध्ये सेव्ह होतात, हे लक्षात ठेवावे. आता अलीकडच्या स्मार्टफोनमध्ये या गुगल फोटोज ॲपमध्ये AIच्या सहाय्याने विशिष्ट सुविधा, बऱ्याच विविध सुविधा निर्माण केलेल्या आहेत आणि त्या सुविधा काय आहेत हे आपण प्रामुख्याने आज बघणार आहोत. आता मी गुगल फोटोज ॲपवर क्लिक करून ते ओपन केलेलं आहे. माझ्याकडे पहिल्यापासून ते असल्यामुळे मला त्याचं रजिस्ट्रेशन किंवा गुगल IDला सेट करणे वगैरे हे मी ऑलरेडी केलेलं आहे. आपण जर ते केलं नसेल तर आपल्याला त्याची परवानगी घेऊन ते सुरू करावं लागेल. गुगलच्या ॲपमध्ये खालील बाजूला तुम्हाला फोटोज, कलेक्शन, क्रेडिट आणि आस्क असे 4 ऑप्शन दिसत आहेत. त्यापैकी आपण आज ज्या ऑप्शनची माहिती घेणार आहोत ती माहिती बघण्यासाठी मी सुरुवात करत आहे. माझ्या गुगल फोटोज ॲपमध्ये इतक्या प्रकारचे फोटोज वगैरे आणि व्हिडिओज वगैरे सेव्ह केलेले आहेत आणि ते तुम्हाला केव्हाही असे बघता येतात, नको असतील ते डिलीट करता येतात आणि आपल्या 15 GB डाटावर कंट्रोल ठेवता. आता समोर स्क्रीनवर तुम्हाला माझा एक फोटो दिसत आहे, त्यावर मी क्लिक करून तो मेन स्क्रीनमध्ये आणत आहे. आता मला खालील बाजूला शेअर, एडिट, ॲड टू आणि बिन असे 4-5 ऑप्शन दिसत आहेत. त्यापैकी बिन या ऑप्शनवर मी क्लिक केली की हा माझा फोटो ॲपच्या बिनमध्ये जाऊन पडेल आणि ठराविक दिवसांनी तो तेथून कायमस्वरूपात डिलीट केला जाईल. मी आज तुम्हाला जी माहिती सांगणार आहे ती एडिट या ऑप्शनद्वारे सांगणार आहे. त्यासाठी मी एडिटवर क्लिक करत आहे. एडिटवर क्लिक केल्यानंतर हा फोटो बारीक चौकोनात आलेला तुम्हाला दिसेल आणि खालच्या बाजूला हेल्प मी एडिट आणि टूल्स असे प्रकार दिसत आहेत. त्यापैकी टूल्स या ऑप्शनवर क्लिक केली असता तुम्हाला क्रॉप, अनब्लर, पोर्ट्रेट ब्लर, पॉपअप, शार्पन वगैरे असे ऑप्शन दिसतील आणि त्याप्रमाणे फोटोवर प्रक्रिया केली जाईल. परंतु आत्ता आपण ते बघणार नसून एडिट ह्या ऑप्शनबद्दल माहिती घेणार आहोत. आता मी हेल्प मी एडिट या ऑप्शनवरती क्लिक करत आहे. त्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला उजव्या बाजूला एक माईक दिसेल. अर्थात तुम्हाला त्या माईकवर क्लिक करून इंग्रजीमध्ये तुम्हाला काही जर सूचना या एडिटिंगसाठी द्यायची असेल तर तुम्ही देऊ शकता, अन्यथा तुम्ही टाईप करू शकता. टाईप करताना तुम्ही मराठीतसुद्धा टाईप केले तर चालू शकते. मी दोन्ही प्रकाराने कशा सूचना देता येतात ते तुम्हाला दाखवत आहे. मी हा व्हिडिओ तयार करण्यासाठी फोनमधला माईक वापरत असल्यामुळे मला माईक वापरून ही सुविधा तुम्हाला दाखवणं शक्य होत नाही आहे. त्यामुळे मी टाईप करून तुम्हाला ही सुविधा दाखवत आहे. मला जे
सूचना फोटो एडिट करण्यासाठी द्यायची ती टाईप करत आहे. आता मी तुम्हाला खाली सूचना टाईप केलेली दिसेल. मागील बॅकग्राऊंड इरेज करा आणि ती पूर्ण पिवळ्या रंगाची करा आणि शेजारच्या ॲरो कीवर क्लिक केली की त्याची प्रोसिजर सुरू होईल. तसेच यापूर्वी मी सांगितल्याप्रमाणे माईक वापरून इंग्लिशमध्ये सुद्धा तुम्ही ही सूचना देऊ शकता. आता मी ॲरोवर क्लिक करत आहे. आता त्यांनी प्रोसेसिंग करायला सुरुवात केलेली आहे आणि थोड्याच वेळात आपण दिलेल्या सूचनेची अंमलबजावणी कशा प्रकारे होती आहे ते आपल्याला बघायला मिळू शकेल. अशा प्रकारे त्यांनी मागील बॅकग्राऊंड बदलून फोटो पिवळ्या रंगाची केलेली आहे आणि त्यात 2-3 पर्याय पण दिलेत. खाली तुम्हाला 3 पर्याय दिसत आहेत. मी दुसऱ्या पर्यायावर क्लिक करत आहे, त्यानंतर तिसऱ्या पर्यायावर क्लिक करत आहे. अशा प्रकारे आपल्याला ह्या फोटोमध्ये बदल करता येतो आणि वरती तुम्हाला सेव्ह ॲज कॉपी असं दिसत आहे. त्याच्यावर क्लिक करून तुम्ही हा बदल केलेला फोटो सेव्ह करू शकता. आता मी आणखीन एक प्रयोग करण्यासाठी एका फोटोवर पुन्हा पहिल्या फोटोवर क्लिक करत आहे. त्यानंतर एडिटवर क्लिक करत आहे आणि मला इथं आता हेल्प मी एडिट यावर क्लिक करून तिथे मला सूचना द्यायची आहे ती मी टाईप. आता मी एडिटच्या टायपिंग विंडोमध्ये फोटोमधील व्यक्तीचा ड्रेस बदलून तो काळ्या रंगाचा सूट आणि हिरव्या रंगाचा टाय असा करा आणि डोक्यावरती पांढऱ्या रंगाची कॅप घाला असा प्रॉम्प्ट लिहिला आहे, म्हणजे सूचना दिली आहे. आणि आता मी वर क्लिक केली असता तो प्रोसेस करायला सुरुवात होईल. त्याचवेळी तुम्हाला दुसरं असं सांगायचं आहे की वरच्या बाजूला तुम्हाला जी 3 ॲरोची बटन्स दिसत आहेत त्यामध्ये आपण केलेला बदल जर नको असेल तर बॅक ॲरो दाबून आपल्याला तो बदल परत आहे तसा करता येतो. ते आता मी हा प्रोसेस झाल्यानंतर तुम्हाला दाखवतो. आता मी ॲरो कीवर उजव्या बाजूच्या ॲरो कीवर क्लिक करत आहे. त्यांनी चेंज करायला सुरुवात केली आहे. प्रोसेस सुरू झालेली आहे. थोडासा वेळ लागू शकतो. आपण थोडा वेळ थांबूया. आता बघा, काळ्या रंगाचा सूट, त्यानंतर हिरव्या रंगाचा टाय आणि पांढऱ्या रंगाची कॅप असा या फोटोमध्ये बदल झाला आहे आणि खाली 3-4 ऑप्शनही दिलेले आहेत. म्हणजे आपल्याला पाहिजे तो ऑप्शन आपण वरच्या बाजूच्या सेव्ह ॲज कॉपी या बटनाने यावर क्लिक करून परत तो सेव्ह करू शकतो. हे लक्षात ठेवा. आता तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे सेव्ह ॲज कॉपीचे शेजारी तुम्हाला डाव्या बाजूला एक रिटर्न ॲरो की दिसत आहे. तर रिटर्न ॲरो कीवर मी क्लिक केली की हा जो बदल मला आवडलेला नाही, नको आहे, तर मी तो परत आहे तसा फोटो आणू शकतो. आता मी त्याच्यावर क्लिक करत आहे. आता फोटो आहे तसा झाला. आणखीन बॅक बटनाने मी परत मूळ मेनूमध्ये जाऊ शकतो. हे लक्षात ठेवावं. हे AIचं फंक्शन असून यामध्ये आपल्याला फोटो जुना असेल तर तो रंगीत करून घेणं, फोटोमधील इतर व्यक्तीसुद्धा इरेज करणं, म्हणजे सिलेक्ट करून इरेज करता येतात. तेही मी तुम्हाला आता दाखवतो. फोटोमधला जो पोर्शन आपल्याला नको आहे तो आपण आपल्या बोटांनी ब्रश करून इरेज करू शकतो. आता मागील मला व्यक्ती नको आहे म्हणून मी त्याच्यावर असा ब्रश करत आहे. आता इरेज हा ऑप्शन मला दिसत आहे, त्याच्यावर मी क्लिक करत आहे. त्यांनी प्रोसेसिंगला सुरुवात केली आहे आणि अशा प्रकारे मागचा बाजू गेलेली आहे. हे थोडंसं ट्रायल अँड एरर मेथडनी आपल्याला करावं लागतं. सूचना काय द्यायची ते आपण ठरवायचं. समजा आपल्याला सूचना मान्य झाली नाही तर आपण डाव्या बाजूच्या फुलीवर क्लिक करून ह्यातनं हे परत रिव्हर्समध्ये आणू शकतो. पूर्वी होतं तसं केलेलं आहे. यानंतर हे आणखीन डिसिलेक्ट ऑप्शन तुम्हाला दिसत आहे, त्याच्यावर क्लिक केली की आपण केलेलं डिसिलेक्ट होऊ शकेल. ह्या गोष्टी ज्या काही असतात त्या प्रॉम्प्ट देऊन, सूचना देऊन, ट्रायल अँड एरर मेथडवर करायला लागतात. एक टाईमपास म्हणून हे फोटोज ॲपमधलं फंक्शन हे AI फंक्शन आहे, ते जरूर त्याचा वापर करावा. आपल्या कल्पनेला चालना मिळू शकेल. अर्थात एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे की हे फोटो एडिटिंग करताना
म्हणजे AI चा वापर करताना काल्पनिक गोष्टी आपल्याला निर्माण करताना कुठल्याही कायदेशीर गोष्टीचं उल्लंघन होणार नाही ना, याची काळजी घेणं फार महत्त्वाचं आहे. आता समोरच्या व्यक्तीच्या म्हणजे माझ्यासमोर टेबलवर एक ताट मोकळं आणि एक स्टीलचा ग्लास दिसत आहे, तर मला तो काढून टाकायचा आहे. तर त्यासाठी मी सूचना देऊ शकतो की समोरचं ग्लास आणि ताट काढून टाका, किंवा मी त्याच्यावर ब्रश करू शकतो. म्हणजे बोटाने असा ब्रश करून तिथं ब्रश केल्यानंतर तिथं इरेस हा ऑप्शन येतो, त्याच्यावर मी आता क्लिक करणार आहे. आता इरेस ऑप्शनवर मी क्लिक करत आहे. आणि आता तुम्हाला त्यातला ग्लास गेलेला दिसतोय. मी पुन्हा ताटावर बोटाने ब्रश करत आहे, म्हणजे सिलेक्ट करत आहे थोडक्यात. आणि खाली इरेस ऑप्शन आला आहे, त्यामध्ये इरेसवर क्लिक करत आहे. आता ते ताट जवळजवळ गेलेलं आहे, परंतु असा थोडाफार फरक हा दिसत असल्यामुळे ट्रायल अँड एररनीच या गोष्टी कराव्या लागतात. आता मी एक नवीन सूचना लिहिलेली आहे, त्यामध्ये फोटोमधील व्यक्तीच्या समोरच्या टेबलवरती एक भारतीय अन्नपदार्थ असलेले जेवणाचे ताट ठेवा. अशा प्रकारे आपल्या सूचनेनुसार झालेला फोटो आपण वरती सेव्ह ॲज कॉपी या ऑप्शननी सेव्ह करू शकतो. किंवा जर आपल्याला हा बदल नको आहे, दुसरं काहीतरी पाहिजे, तर डाव्या बाजूच्या ॲरो कीजनी आपण ते रिव्हर्सही करू शकतो. आता मी ते रिव्हर्स करून तुम्हाला दाखवत आहे. रिव्हर्सने गेल्यानंतर परत होता तसा फोटो झालेला आहे. अशा प्रकारे आपल्याला ट्रायल अँड एरर पद्धतीने आपल्या फोटोमध्ये वेगवेगळे बदल करता येतात. फक्त कोणत्याही कायद्याचं उल्लंघन होणार नाही आणि त्या फोटोमुळं, हे मात्र जबाबदारीने लक्षात ठेवणं आवश्यक आहे. आता माझ्याबरोबर आणखीन एक व्यक्ती असलेला फोटो मी क्लिक करून एडिट ऑप्शनमध्ये आणलेला आहे आणि एडिट बटनावर क्लिक करत आहे. आणि आता शेजारील व्यक्ती फोटोमधून काढून टाका आणि बॅकग्राऊंड वेगळ्या रंगाची, निळ्या रंगाची वगैरे करा, अशी सूचना मी देत आहे. त्यासाठी प्रथम खालील बाजूच्या हेल्प मी एडिटवर क्लिक करत आहे. आता मी खाली प्रॉम्प्ट लिहिला आहे, डाव्या बाजूची व्यक्ती काढून टाका आणि बॅकग्राऊंडचा रंग फिकट निळा करा. बघूया प्रोसेस करून आपल्याला पाहिजे तो रिझल्ट मिळतो आहे का. प्रोसेसिंगला वेळ लागत आहे. आणि आता बघा, बाजूच्या व्यक्ती चित्रातून काढून टाकली गेली आहे. खाली 4 ऑप्शनमध्ये ती दिसत आहे. पाहिजे तो ऑप्शन सिलेक्ट करून वरती आपण सेव्ह ॲज अ कॉपी करू शकतो. अशा प्रकारे चित्रातील काही भाग, फोटोमधील काही भाग काढून पण टाकता येतो, हे दिसून येत आहे. तर प्रथमतः आपण जर हे गुगल फोटोज ॲप वापरत असाल तर ते ओपन करून आपल्याला खालच्या बाजूला फोटोज, कलेक्शन, क्रिएट आणि आस्क असे 4 ऑप्शन दिसत आहेत का, त्याची खात्री करा. त्यानंतर एखादा फोटो सिलेक्ट केल्यानंतर एडिट हा ऑप्शन दिसतो आहे का, तेही बघा. फोटो सिलेक्ट केल्यानंतर खाली एडिट ऑप्शन दिसतो आहे आणि एडिटवर क्लिक केल्यानंतरच तुम्हाला हेल्प मी एडिट असा ऑप्शन दिसेल आणि प्रक्रिया करता येईल, हे लक्षात ठेवा. आपल्याला मी सांगितलेले आत्ताचे ऑप्शन्स जर आपल्या गुगल फोटोज ॲपमध्ये दिसत नसतील तर एकतर आपणाला हे फोटोज ॲप प्ले स्टोअरमधनं अपडेट करून घ्यावं लागेल, किंवा आपल्या फोटोज ॲपला ह्या सुविधा आलेल्या नाहीत. ह्या सुविधा फक्त लेटेस्ट ॲपमध्येच असतात, हे लक्षात ठेवा. आता खाली तुम्हाला जे ऑप्शन दिसत आहेत त्यापैकी क्रिएट ह्या ऑप्शनमध्ये आणि आस्क ह्या ऑप्शनमध्ये सुद्धा बऱ्याच सुविधा आहेत. त्याचासुद्धा एक स्वतंत्र वेगळा व्हिडिओ मी तयार करणार आहे. कृपया माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजे माझ्या पुढच्या व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि व्हिडिओ बघता येईल. तर
तरी कृपया व्हिडिओ आणि यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.